नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवा आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयासाठी आहे. तर बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आपण थर्ड टॉपिक कंप्लीट केलेला आहे. तर फोर्थ टॉपिक चौथं जे चॅप्टर आहे ते चॅप्टर या ठिकाणी थेरी ऑफ प्रोडक्शन याच्यामध्ये काय काय बघायचं आहे. तर कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन फंक्शन हा एक मुद्दा बघायचा आहे. त्यानंतर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन, त्यानंतर लॉ ऑफ रिटर्न टू स्केल, त्यानंतर ISO क्वांट कर्व टेक्निक, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ISO क्वांट कर्व. हे इतके या ठिकाणी मुद्दे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर पहिलं या ठिकाणी बघतोय कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन फंक्शन. प्रोडक्शन फंक्शन म्हणजे उत्पादन फलन. आता उत्पादन फलन याची संकल्पना बघतोय, कन्सेप्ट बघतोय. तर त्यामध्ये उत्पादन ही एक व्यापक कल्पना आहे असं आपल्याला म्हणता येतं. उत्पादन ही एक व्यापक कल्पना आहे. उत्पादन प्रक्रियेशी जितके काही निगडीत आहेत, म्हणजे उत्पादन प्रक्रियेशी जितके काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या ठिकाणी सर्व क्रिया या ठिकाणी उत्पादनामध्ये येत असतात असं आपल्याला म्हणता येतं किंवा असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पादन ही एक व्यापक कल्पना आहे. व्यापक कल्पना असल्यामुळं त्या उत्पादनामध्ये कोणकोणते घटक समावेश होतात, तर उत्पादन क्रियेशी संबंधित सर्व व्यापक या ठिकाणी उत्पादन क्रियेशी सर्व व्यापक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटक या ठिकाणी येत असतात असं आपल्याला म्हणता येतं. मग परंपरागत अर्थशास्त्रज्ञांनी फक्त वस्तूच्या उत्पादनाचाच फक्त विचार या ठिकाणी उत्पादनामध्ये केलेला आहे. परंपरागत जे अर्थतज्ञ होते त्यांनी या ठिकाणी फक्त वस्तूच्या उत्पादनाचाच फक्त विचार या ठिकाणी उत्पादनामध्ये केलेला आहे. पण आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी या ठिकाणी जे उत्पादन आहेत त्यांचा तर विचार या ठिकाणी उत्पादनामध्ये केलेलाच आहे. त्याशिवाय वकील, डॉक्टर, शिक्षक व शिंपी यांचा देखील विचार या ठिकाणी उत्पादनामध्ये केलेला आहे. म्हणजे ज्या अमूर्त सेवा आहेत त्यांचा देखील या ठिकाणी उत्पादनामध्ये विचार करण्यात आलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. उपभोग व उत्पादन यांच्यात जवळचा संबंध आहे किंवा अत्यंत निकटचा संबंध आहे असं देखील म्हणता येतं. कारण उपभोग घ्यायचा असेल किंवा उपभोग घ्यायचा आहे त्यासाठी या ठिकाणी उत्पादन केलं जातं. म्हणजे एखाद्या वस्तूची व सेवेची मी मागणी करतोय. कशासाठी करतोय? उपभोग घेण्यासाठी करतोय. आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी उत्पादन केलं जातं असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे हे तारतम्य किंवा हे निकटचा संबंध या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय असं म्हणता येतं. म्हणजे उत्पादन कशासाठी केलं जातं, तर उपभोगासाठी. आणि उपभोग या ठिकाणी घेण्यासाठी आपण मागणी करत असतो. मागणी केल्यामुळे या ठिकाणी उत्पादनाला चालना मिळते. आता हे झालं एक पटीत. तर दुसऱ्या पटीमध्ये किंवा दुसऱ्या रेषेमध्ये जर विचार केला तर नवीन उत्पादन आणलं, नवीन व्हरायटी जर आपल्या या ठिकाणी आणली तर काय होतं, तर साधारणतः ती व्हरायटी लोकांसमोर जर आली, नवीन एखादी प्रोडक्ट तुम्ही निर्माण केलं आहे आणि ती प्रोडक्ट या ठिकाणी तुम्ही लोकांसमोर ठेवलं आहे आणि लोकांना पसंत जर आलं तर त्या ठिकाणी म्हणजे उत्पादन केल्यामुळे या ठिकाणी तुमचा उपभोग वाढतोय. हे देखील या ठिकाणी दुसरी चैन आपल्याला सापडते. म्हणून उपभोग आणि उत्पादन यांच्यामध्ये जवळचा संबंध आहे, निकटचा संबंध आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता उत्पादनाची या ठिकाणी व्याख्या करण्यात आलेली आहे. ती व्याख्या अशा पद्धतीने आहे. विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. विनिमय मूल्य असलेल्या
म्हणजे पैशाचं मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती करणं म्हणजे या ठिकाणी काय उत्पादन होय असं आपल्याला म्हणता येतं. आता अशी जरी व्याख्या करण्यात आली असली तरी मनुष्य हा कोणत्याही वस्तूचं या ठिकाणी उत्पादन करू शकत नाही किंवा ती वस्तू नष्टही करू शकत नाही असं आपल्याला म्हणता येतं. हे प्राथमिक तत्त्व आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कोणत्याही वस्तूचं उत्पादनही करू शकत नाही आणि कोणत्याही वस्तूचं या ठिकाणी नाशही करू शकत नाही. फक्त आणि फक्त आपण त्या वस्तूचं स्वरूप बदलू शकतो आणि स्वरूप बदलून या ठिकाणी उपयोगितेची निर्मिती करतात. म्हणजे कच्च्या मालाचं रूपांतर आपण पक्क्या मालात करू. त्यानंतर जर समजा निरनिराळे सुटे भाग आहेत त्या सुटे भाग एकत्रित करून व्यवस्थितरित्या एकत्रित करून एखादी सायकल बनवू, एखादी घड्याळ बनवू किंवा एखादी यंत्र बनवू असं आपल्याला म्हणता येतं. अशा प्रकारे निसर्गातील वस्तूंचे स्वरूप बदलून किंवा रूपांतर करून आपण उपयोगितेची वाढ करत असतो किंवा उपयोगितेमध्ये वाढ करत असतो आणि त्यानुसार या ठिकाणी विनिमय मूल्य तयार होत असतं असं देखील म्हणतात. म्हणजे मातीचं मडकं बनवणं किंवा माठ बनवणं, सुराई बनवणं, त्यानंतर लाकडापासून टेबल, खुर्ची, बेंच वगैरे बनवणं. आता हे झालं रूप उपयोगितेचं उदाहरण. तर दुसरं उदाहरण बघायचं आहे तर स्थल उपयोगितेचं उदाहरण बघायचं झालं तर नागपूरची संत्री आणि कोकणाचा हापूस आंबा जर विदेशात गेला तर त्यामध्ये उपयोगिता वाढेल आणि त्यामुळं त्या ठिकाणी मूल्य हे जास्तीचं मिळेल. त्याला स्थल उपयोगिता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे समय उपयोगिता. म्हणजे वर्तमान काळात एखादी वस्तू वापरण्याऐवजी ती भविष्य काळात जर वापरली तर त्याचा जास्त फायदा या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. हे समय उपयोगिता किंवा काल उपयोगितेवरून कळतं. फॉर एक्झाम्पल गाईचं तूप आणि मध हे या ठिकाणी आहे. मध जेवढं जुनं तेवढं या ठिकाणी चांगलं असं म्हटलं जातं आणि गाईचं तूप ही त्याच पद्धतीनं म्हणजे समय उपयोगिता आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर आणखीन काही उपयोगितेचे या ठिकाणी प्रकार पडतात. सेवा उपयोगिता, त्यानंतर ज्ञान उपयोगिता आहे, त्यानंतर धारण उपयोगिता आहे. हे या ठिकाणी उदाहरण आहेत असं आपल्याला म्हणतात. धारण उपयोगिता म्हणजे एखाद्या व्यक्तीनं ती वस्तू वापरल्यामुळं त्यामध्ये उपयोगिता निर्माण होणं. फॉर एक्झाम्पल समजा एखादी मंगळसूत्र आहे ते लेडीजनं वापरली तर त्या ठिकाणी त्याला धारण उपयोगिता या ठिकाणी प्राप्त होत असते असं आपल्याला म्हणता येतं. पुस्तक आहे एखादी, ते पुस्तक अशिक्षित व्यक्ती आहे त्याला जर दिलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पण ते सुशिक्षित व्यक्तीला जर ते पुस्तक दिलं तर तो या ठिकाणी ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याला उपयुक्त येईल असं आपल्याला म्हणतात. म्हणून ज्ञान उपयोगिता या ठिकाणी मिळत असते. समाजाचे आर्थिक कल्याण करणं हे कोणत्याही उत्पादनाचं उद्दिष्ट असतं असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं या ठिकाणी उपयोगिताबद्दल आहे आणि उत्पादनाबद्दल आहे. ठीक आहे. त्यानंतर उत्पादन फलन हे बघायचं आहे. प्रोडक्शन फंक्शन. आता प्रोडक्शन फंक्शन बघत असताना उत्पादनाचे 4 घटक आहेत आपल्याला माहीत आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 घटकांना एकत्रित आणून या ठिकाणी उत्पादक किंवा संघटक एखाद्या पिढीच्या साहाय्याने किंवा एखाद्या संस्थेच्या साहाय्याने या ठिकाणी उत्पादन करत असतं आणि उत्पादन निर्मिती होणारी राशी याला या ठिकाणी व त्याच्या निर्मितीकरिता येणारी उत्पादन घटकांची राशी, नीट आहे का, उत्पादन निर्मिती करण्याकरिता म्हणजे उत्पादन फलनाकरिता उत्पादन निर्मित होणारी राशी म्हणजे या ठिकाणी उत्पादन किती होतं ती राशी, त्यासोबतच निर्मिती करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या घटकांची राशी यातील संबंध म्हणजे उत्पादन फलन होय. यातील संबंध म्हणजे उत्पादन फलन होय असं आपल्याला म्हणता येतं. मग
उत्पादन फलनाचा या ठिकाणी एक फॉर्म्युला तयार होतोय. उत्पादन फलन बरोबर एकूण उत्पादन वस्तूची राशी, एकूण उत्पादित वस्तूची राशी भागिले एकूण उत्पादन घटकांची राशी, एकूण उत्पादन घटकांची राशी या ठिकाणी आहे. तर आपण या ठिकाणी उत्पादन फलन बरोबर आउटपुट डिवायडेड बाय इनपुट किंवा भागिले इनपुट या ठिकाणी या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म्युला करू. आउटपुट म्हणजे उत्पादन किती मिळतं आणि उत्पादनासाठी खर्च किती येतो त्याला भागिले केलं तर तुम्हाला या ठिकाणी उत्पादन फलन या ठिकाणी मिळतं. आधुनिक काळात उत्पादन घटकांकरिता जे उत्पादित घटक आहेत त्याला आदान असं म्हटलेलं आहे. उत्पादित घटक कोणते? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. आणि या ठिकाणी उत्पादन राशीला म्हणजे तुमचं प्रोडक्शनला या ठिकाणी प्रदान असं म्हटलेलं आहे. मग आदान व प्रदान यातील परिणामात्मक संबंध किंवा फलनात्मक संबंध म्हणजे या ठिकाणी उत्पादन होय असं म्हटलेलं आहे या पद्धतीनं. मग ही दुसरं एक फॉर्म्युला बनतोय पी बरोबर एफ ब्रॅकेटमध्ये ABCD -- हे एक फॉर्म्युला बनतोय. आता पी बरोबर या ठिकाणी प्रोडक्शन आहे, एफ बरोबर या ठिकाणी सहसंबंध आहे कशाचा? पीचा आणि ABCDचा या ठिकाणी. मग ABCD म्हणजे काय? तर या ठिकाणी तुमचे उत्पादनाचे घटक आहेत असं आपल्याला म्हणता येतं. मग उत्पादन फलनाचे या ठिकाणी मुख्य 2 प्रकार पडतात. उत्पादन फलनाचे म्हणजे प्रोडक्शन फंक्शनचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक अल्पकालीन उत्पादन फलन आणि दुसरं आहे सर्व घटक परिवर्तन उत्पादन फलन. अल्पकालीन उत्पादन घटक आणि दुसरं आहे सर्व घटक परिवर्तित उत्पादन फलन. अल्पकालीन उत्पादन घटक म्हणजे उत्पादन घटकामध्ये या ठिकाणी जास्त बदल न करता उत्पादन घटकामध्ये अल्प कालावधीमध्ये या ठिकाणी फक्त एका घटकामध्ये म्हणजे उत्पादनाचे 4 घटक आहेत त्या 4 पैकी या ठिकाणी भूमी हा घटक साधारणतः अलवचिक आहे किंवा भूमीमध्ये आपण वाढ करू शकत नाही असं गृहीत धरतोय. आणि त्यासोबतच संयोजक हा घटक वाढवतोय म्हणजे उरले फक्त या ठिकाणी श्रम आणि भांडवल या घटकामध्ये एका घटकामध्ये वाढ केली असता तुमच्या उत्पादनामध्ये या ठिकाणी जर वाढ होत असेल त्या ठिकाणी त्याला अल्पकालीन उत्पादन फलन असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी या गोष्टीचा विचार केलेला आहे. म्हणजे उत्पादन फलनाचे 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार काही आदानांच्या संख्या कायम ठेवून, आदानांच्या म्हणजे इनपुटच्या संख्या कायम ठेवून एका इनपुटची किंवा एका आदानाची या ठिकाणी संख्या वाढवली असता तुमच्या प्रदानामध्ये म्हणजे आउटपुटमध्ये या ठिकाणी काय बदल होतोय हे या ठिकाणी विचारात घेण्यात आलेलं आहे असं म्हणता येतं. म्हणून या ठिकाणी अल्प कालावधीत उत्पादनाचे काही घटक हे स्थिर तर काही घटक हे बदलते असतात. अल्प कालावधीमध्ये काही घटक हे उत्पादनाचे स्थिर तर काही घटक या ठिकाणी बदलते असतात असं आपल्याला म्हणता येतो. म्हणून बदलत्या प्रमाणाचा नियम या ठिकाणी अल्प काळात उत्पादनाचे बदल विचारात घेण्यात आले म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम या ठिकाणी लागू होतोय असं म्हणता येतं. त्यानंतर सर्वच जे आदानांचे प्रमाण आहे म्हणजे इनपुटचे जे प्रमाण आहे ते बदलले. समजा भूमीमध्ये चेंज केलं, भांडवलामध्ये चेंज केलं, श्रमिकांमध्ये चेंज केलं तर तुमच्या उत्पादनामध्ये, प्रदानामध्ये किंवा फलनामध्ये या ठिकाणी काय परिणाम होतो याचा विचार या ठिकाणी ज्या सिद्धांतामध्ये केला तो त्याला द थेरी
द लॉ ऑफ रिटर्न टू स्केल या ठिकाणी असं म्हटलं जातं. द लॉ ऑफ रिटर्न टू स्केल असं म्हटलं जातं. बघा रे, उत्पादन फलनाचे दोन मुख्य प्रकार. एका प्रकारामध्ये पॉईंट आपल्याला पाडून दिलेले नाही आहेत, फक्त लक्षात ठेवायचं आहे. एका प्रकारामध्ये उत्पादनाचे काही घटक या ठिकाणी स्थिर ठेवून एका घटकामध्ये वाढ केली असता तुमच्या उत्पादनामध्ये काय बदल होतोय किंवा काय फरक होतोय त्याचा विचार या ठिकाणी बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सर्व आदानांमध्ये, सर्व इनपुटमध्ये या ठिकाणी बदल केला असता तुमच्या फलनामध्ये किंवा प्रदानामध्ये, प्रोडक्शनमध्ये काय फरक होतोय याचा विचार या ठिकाणी ज्या सिद्धांतात केला जातो त्या सिद्धांताला द लॉ ऑफ रिटर्न टू स्केल या सिद्धांतात विचार केला जातो असं म्हटलं जातं. आता तो सिद्धांत आपल्याला अभ्यासाला आहे. द लॉ ऑफ रिटर्न टू स्केल म्हणजे लॉ ऑफ रिटर्न टू स्केल म्हणजे उत्पत्ती नियम. आता उत्पत्ती नियम कशा पद्धतीने आहे ते बघू आपण. उत्पत्ती नियम भूमी, श्रम, भांडवल या उत्पादन साधनांचा एकत्र आणून महत्तम नफा कमविणे हा उद्देश या ठिकाणी संघटकाचा असतो. कोणत्याही मालकाचा उद्देश काय असतो? भूमी, श्रम, भांडवल एकत्र आणून आपण जास्तीत जास्त या ठिकाणी नफा मिळवला पाहिजे हा त्याचा उद्देश असतो. मग वस्तूकरिता मागणी वाढली तर त्यांना उत्पादन साधनांमध्ये वाढ करून, वस्तूकरिता जर मागणी वाढली समजा एखाद्या, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी उत्पादन साधनामध्ये वाढ करून त्या उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत असतो. आता या ठिकाणी भूमीचा पुरवठा हा मर्यादित आहे. भूमीचा पुरवठा हा मर्यादित असल्यामुळे त्याला कोणत्या घटकामध्ये वाढ करावी लागेल? फक्त श्रम आणि भांडवलामध्ये या ठिकाणी वाढ करावी लागेल असं आपल्याला म्हणता येतं. यांच्या पुरवठ्यात वाढ करून उत्पादन वाढ करावयाची असते. यांच्या पुरवठ्यात वाढ करून उत्पादनात वाढ करावयाची असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे श्रम व भांडवलाच्या वाढ केल्यामुळं, श्रम व भांडवलात वाढ केल्यामुळे त्यांचा उत्पादनावर होणारा परिणाम हा उत्पत्ती नियमाद्वारे दर्शवण्यात येतो. हा उत्पत्ती नियमाद्वारे या ठिकाणी दर्शवण्यात येत आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता उत्पत्ती नियमाचे या ठिकाणी 3 प्रकार पडतात. त्याला वृद्धी उत्पत्ती नियम असं म्हटलं आहे, लॉ ऑफ इन्क्रीजिंग रिटर्न्स. त्यानंतर स्थिर उत्पत्ती नियम, लॉ ऑफ कॉन्स्टंट रिटर्न. आणि तिसरा आहे लॉ ऑफ डिस्क्रीजिंग रिटर्न्स असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते आपण नंतरच्या लेक्चरला बघायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.